सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका. त्यांनी तुम्हाला काठीना बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्यांनी लोटलंय. अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका. त्याच्यानंतरचा मुद्दा, विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का? आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का? याच्यावर लक्ष ठेवा. इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय. तेव्हा त्याचे राजकीय पोळी भागवण्यासाठी येऊन काही काडी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणचाही किती मोठा असो, मला त्याचं नाव सांगा, मी त्याला पोलिसाच्या गाडीत उचलून टाकतो. आपल्याला सगळ्या बाजूनं शांततेत सावध राहायचंय. मला मराठा समाजाने शब्द दिलाय, मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री आहे. मुंबईत शांततेत आंदोलन करायचंय. एका जागेवर शांत बसून राहायचंय, जेवायचं, खायचं आणि झोपायचं. मान्य का? सगळ्यांनी हात वर करून सगळा शांततेत. आणि आता मला नुसतं एखाद्याने म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतं राव असं मला म्हणते. आता नुसतं ही म्हणत होत तरी तुझं ठेवून एखादं. माया समाजाने शब्द दिला मला दुसऱ्यांदा, मला माहिती आहे माझी जात काहीच करीत. उलट मला याने बेजार केलंय. हे म्हणतात कवर म्हणता का तर मी शांत दम निघा नाही त्यांना. ते म्हणतात आता तुमच्यामुळे गार आहेत गड्या, लय जणांचं ऐकून घेतलंय आम्ही, नाही तर हे लयच वस्तात दिसते बा मला बोलण्यावर वाटतं. पण शांत राहायचं. शांततेच्या युद्धात एवढी ताकद आहे माय बापा. मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, तुला आरक्षण भेटलं काय? तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं? थांब ना, आम्ही काय बोलत होतो इकडे, काय बसले ते 7-10 लाख लोक कशाला बसले तिथं? आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेच युद्ध आहे. 70 वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं. या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवलंय. आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं. आपली मागणी आहे 54 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश करा. गणगोतातील सगळे सोयरे असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आहे. आणि छोट्या मोठ्या 2-4 आहेत, पण मेन याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य. आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीतूनच आहे आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे. कोण आम्हाला नको. त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं. पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे, मराठी एक अशी जात आहे ज्या वेळेस लढली त्यावेळेस इतिहास घडवला. आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडाच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला, शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला. हा दुसरा इतिहास घडला पाहिजे. तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे. काय ड्रोन कॅमेरा पाडा, पाणी टाका, पाणी टाका. बाकीचे बाहेर आहे, बाकीचे आहे ना बाहेर, बाकीचे बाहेर आहे. झालं का? वा वा वा. याला म्हणतात मराठ्याचे पोरं सगळे भिड एका मिनिटात कार्यक्रम संपून टाकला. गाडीतली गाडी पेटली होती, 2 ठिकाणी पाणी ओतलं, ओढून काढली. बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की ते इजून गेलं. एकाने एक पाय ठेवला, 200 पोरांनी त्याच्यावर पाय ठेवलं, ते इजून गेला. मराठ्यांपुढे आग सुद्धा चलत नाही.